आणि पुढच्या अर्ध्या तासात या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडी। खार्किव प्रदेशातील गावातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात अनेक नागरिक ठार झालेत। खार्किव प्रादेशिक अभियोक्ता कार्यालयाने एका निवेदनात म्हटलं की 15 कार्सचा ताफा स्टारिस्टालिव्ह गावाजवळून खार्किव इथे जाण्याच्या प्रयत्नात असताना 4 जण ठार झाले। अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी युक्रेनियन सैन्य हळूहळू रशियन सैन्याला खार्किवपासून दूर ढकलत असल्याचं जाहीर केलं। युक्रेनियन जनरल स्टाफनं सांगितलं की त्यांच्या सैन्यानं रशियन लोकांच्या खार्किवच्या ईशान्येकडील 4 गावांमधून त्यांना बाहेर काढलं। लिंडसे ग्रॅहम आणि रिचर्ड ब्लुमेंथिल यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांना रशियाला दहशतवादाचा राज्य प्रायोजक म्हणून नियुक्त करण्याचं आवाहन केलं। युक्रेनला $40 अब्ज लष्करी आणि मानवतावादी मदत पॅकेजवरती अपेक्षित आगामी मतदानाचा भाग म्हणून सिनेटनं त्यांच्या ठरावावरती मतदान करावं अशी त्यांची इच्छा आहे। हे पॅकेज अध्यक्ष जो बायडेन यांनी सुरुवातीला जाहीर केलेल्या $33 अब्ज पॅकेजपेक्षा मोठं आहे। रशियन सैन्याकडून झालेल्या हल्ल्याचा सामना डोनेत्स्क प्रदेशातील मॅक्सिमिलियानिव्ह या शहराला करावा लागल्यानंतर युक्रेनियन डेमिनर्सनी स्फोट न झालेल्या उपकरणांचा स्फोट केला। ज्या रहिवाशांना स्फोटकं सापडली तो भाग दाखवत असताना विशेष पथकानं गावामध्ये 2 बॉम्ब फोडले। युक्रेनियन राज्य आपत्कालीन सेवांचा भाग असलेल्या युनिटचे सदस्य युद्धाच्या सुरुवातीपासूनच स्फोट न झालेली उपकरणं सापडतील अशा ठिकाणांची तपासणी केली जाते। युक्रेनसाठी अब्जावधींच्या मदत पॅकेजवरती मतदानापूर्वी सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी आणि इतर डेमोक्रॅट्सनी मंगळवारी दुपारी अध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली। काँग्रेसच्या डेमोक्रॅट्सनी एक योजना एकत्र केलेली आहे ज्यामुळे बायडेनने विनंती केलेल्या $33 अब्ज युक्रेन मदत पॅकेज हे सुमारे $40 अब्ज पर्यंत वाढवण्यात आलंय। पेलोसी आणि इतर प्रमुख डेमोक्रॅट्स नुकतेच युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांना भेटण्यासाठी कीवला गेले होते। युनायटेड स्टेट्स, ब्रिटन, युरोपियन युनियन आणि इतर मित्र राष्ट्र एकत्रितपणे सायबर हल्ल्यासाठी रशियाला दोष देत आहेत, ज्यानं 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवरती आक्रमण केलं। महत्त्वाच्या युक्रेनियन ब्रॉडबँड सेवा प्रभावित करण्यासोबतच रशियन हल्ल्यामुळे फ्रान्सपासून पोलंडपर्यंत हजारो उपग्रह अपलिंक निष्क्रिय केले गेले। रशियन डिजिटल हल्ल्यांच्या मालिकेतील US मालकीच्या व्हियासॅटच्या उपग्रह नेटवर्कवरचा सुद्धा हल्ला त्यापैकी एक होता। त्यांनी डेटा हटवला आणि चोरला सुद्धा, दूरसंचार सेवा विस्कळीत केली आणि शेकडो हजार लोकांची वीज प्रभावित करण्याचा प्रयत्न केला। रशियाच्या लष्करानं मंगळवारी सांगितलं की 3 युक्रेनियन नागरिकांचे मृतदेह स्नेक बेटावरती वाहून गेल्यानं बेटावरील मृतांची एकूण संख्या आता 27 झाली आहे। युक्रेननं बेट पुन्हा ताब्यात घेण्याचा अयशस्वी प्रयत्न लष्करी दृष्टिकोनातून अर्थहीन होता। 3 युक्रेनियन Su-24 बॉम्बर, एक Su-27 फायटर, 16 युक्रेनियन हेलिकॉप्टर्स आणि 3 बख्तरबंद नौका रशियन सैन्यानं नष्ट केल्या आहेत असं कोनाशेंकोव्ह यांनी सांगितलं। रशिया युक्रेन युद्धाचे मोठे परिणाम जाणवत असल्याचं युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अहवालामधून समोर आलंय। कोरोना संक्रमण रोखण्यासाठीचे प्रयत्न, हवामानाशी संबंधित आव्हानं, शांततेसाठीच्या प्रयत्नांवरती गंभीर परिणाम झालाय। आफ्रिकन खंडातील गरिबी आणि असमानता ही गंभीर समस्या आहे। शांतता टिकवून ठेवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये कधी इतका मोठा ताण आणि आव्हान अनुभवलं नसल्याचं UNDPच्या सहाय्यक प्रशासक आणि आफ्रिकेसाठी प्रादेशिक ब्युरो संचालक आहुन्ना झजियोन्क्वा यांनी म्हटलं। तर जेनिवा इथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्ताहर परिषदेत त्या बोलत होत्या। मध्य कीवमध्ये एका छोट्या अंगणामध्ये एक लहान ओजी हॅम्बर्गर रेस्टॉरंट सुरू करण्यात आलेलं आहे। लोकांनी समाजामध्ये मिसळण्यासाठी, युद्धापासून दूर राहण्यासाठी हे रेस्टॉरंट चालवलं जातंय। युक्रेनच्या पूर्वेकडील प्रदेशांवरती हल्ला करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आजूबाजूच्या कीव प्रदेशातून रशियानं माघार घेतलेल्याला आता 1 महिना पूर्ण झालाय। इथलं जीवन काहीसं सामान्य झाल्याचं पाहायला मिळतंय। अतिक्रमणाच्या सुरुवातीच्या दिवसात अनेकांनी देशाच्या पश्चिमेकडे पळ काढला, तर ग्राहक आणि कर्मचारी दोघेही निघून गेल्यानं कीवमधील अनेक व्यवसाय बंद झाले। पण 10 दिवसांपूर्वी काही हॉटेल्स सुरू करण्यात आले, त्यातीलच एक इगोर अब्रामेन्को यांचं ओजी हॅम्बर्गर रेस्टॉरंट आहे।
युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की माल्टातल्या संसदेमध्ये व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून सहभागी झाले होते. रशियाच्या श्रीमंत नागरिकांना गोल्डन पासपोर्ट दिले जाऊ नयेत असं आवाहन झेलेन्स्कींनी केलं. माल्टाच्या भूमीचा वापर करून प्रतिबंध टाळण्याचा नागरिकांचा प्रयत्न असल्याचं झेलेन्स्की म्हणाले. बंदी असलेल्या फॉस्फरस बॉम्बचा वापर करून ओडेसा आणि आसपासच्या रहिवासी भागांवरती हल्ला केल्याचा आरोप झेलेन्स्की यांनी केलाय. आयटी कंपनी आणि देशातील रशियन मीडियासह माल्टामध्ये कोणत्याही रशियन व्यावसायिक प्रकल्पांना थारा देऊ नये असं आवाहन त्यांनी केलं. तर माल्टाचे अधिकार क्षेत्र आणि जमीन वापरून कोणते रशियन लोक लपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं झेलेन्स्की म्हणाले. युद्धामुळे आतापर्यंत 226 मुलं आणि हजारो नागरिकांचा मृत्यू झालाय आणि तब्बल 50 लाख नागरिक देश सोडून गेल्याचं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांच्यामध्ये मंगळवारी युक्रेनमधल्या युद्धावरती चर्चा झाली आणि रशियानं केलेल्या आक्रमणाविरुद्ध युक्रेनला सहकार्य करण्यावरती दोघांमध्ये एकमत झालं. द्राघी यांनी बायडेन यांची व्हाईट हाऊसमधल्या ओव्हल ऑफिसमध्ये भेट घेतली. पुतीन यांच्या क्रौर्याचा निषेध करण्यासाठी अमेरिका इटली एकत्र असल्याचं सांगतानाच दोन्ही देशात मैत्रीचं आणि संवादाचं नातं असल्याचं ते म्हणाले. आमच्यात फूट पाडण्याचे पुतीन यांचे प्रयत्न अयशस्वी झाले. युक्रेनवरच्या आक्रमणाचा निषेध करण्यासाठी रशियावरती निर्बंध घालण्याच्या मुद्द्यावरती आम्ही एकत्र आल्याचं द्राघी म्हणाले. टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ इलॉन मस्क यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ट्विटरवरची कायमस्वरूपी बंदी मागे घेणार असल्याचं म्हटलंय. मस्क म्हणाले की ट्विटरद्वारे खात्यांवर कायमस्वरूपी बंदी घालणं ही दुर्मिळ परिस्थिती असली पाहिजे आणि दुर्भावनापूर्ण किंवा स्वयंचलित बॉट्स असलेल्या खात्यांविरोधात अशा उपाययोजना केल्या पाहिजेत. ग्रीसमधील प्राथमिक आरोग्य व्यवस्थेतल्या काही भागांचं खासगीकरण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा आरोग्य कर्मचाऱ्यांनी निषेध केला आणि या प्रस्तावानुसार सार्वजनिक रुग्णालयांमध्ये खासगी शस्त्रक्रियाही सुरू करण्यात येणार आहेत. याच प्रयत्नांचा निषेध म्हणून पॅनहेलेनिक फेडरेशन ऑफ पब्लिक हॉस्पिटल एम्प्लॉईजच्या सदस्यांनी संप पुकारला आणि आरोग्य मंत्रालयाच्या इमारतीपासून संसदेपर्यंत त्यांनी मोर्चा काढला. कर्मचाऱ्यांचे इतर आरोग्य सेवा कंत्राटदार सुद्धा यात सामील झाले होते. कोरोना काळात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, पण त्यांच्या कराराचं नूतनीकरण करण्यात आलेलं नाही. आंदोलकांनी ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस यांच्या सरकारच्या विरोधातले फलक हातात धरत घोषणाबाजीही केली. इराणनं आमच्या खिशातून अमेरिकेनं जे चोरलंय ते अमेरिकेनं परत केल्यावर अणुकरारावरती स्वाक्षरी करण्यास तयार असल्याचं म्हटलं. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खातिबजादे यांनी सोमवारी म्हटलं की अमेरिकेनं इराणला इराणचाच असलेला निधी परत करणं आवश्यक आहे. युरोपियन एक्सटर्नल ॲक्शन सर्व्हिसेसचे डेप्युटी सेक्रेटरी जनरल एनरिक मोरा यांनी मंगळवारी तेहरानला भेट देणार असून ते इराणी अधिकाऱ्यांशी पुन्हा चर्चा सुरू करण्याबाबत बोलतील आणि जर तसं झालं तर एनरिक मोरा यांच्या भेटीनंतर आम्ही उद्या व्हिएन्नाला जाऊ आणि लगेचच करारावरती सही करू असं खातिबजादे म्हणाले. महिलांना सार्वजनिक ठिकाणी डोक्यापासून पायापर्यंत बुरख्यामध्ये झाकून ठेवण्याची मागणी करणाऱ्या तालिबानच्या एका नवीन आदेशानं अनेक अफगाणी लोक संतप्त झालेत. त्यांनी आमच्यासाठी ठरवलेला हिजाब हा त्यांच्याच जमातीचा हिजाब आहे आणि ते आमच्यावरती तो लादू इच्छितात असं हमासा मोहम्मदी या महिला हक्क कार्यकर्त्यांनी सांगितलं. आदेश जारी झाल्यानंतरच्या काही दिवसात काबूलमध्ये अनेक स्त्रिया हेडस्कार्फ आणि लांब कोट अशा पारंपरिक पुराणमतवादी पोशाखामध्ये दिसल्या. महिलांवरील नवीन निर्बंधांमुळे तालिबानवरती तीव्र टीका करण्यात आली आहे आणि तालिबानच्या नेतृत्वातील कट्टरपंथी आणि व्यवहारवादी यांच्यातील फूट आणखी वाढतीये. भारत देशात गेल्या 24 तासात 2897 इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 54 जणांचा मृत्यू झालाय. सध्या देशभरात 19,494 कोरोना रुग्णांवरती उपचार सुरू आहेत तर 2,986 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. बिल गेट्स यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलंय की माझी कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि मला सध्या सौम्य लक्षणं जाणवत आहेत. ते म्हणाले की जोपर्यंत मी पूर्णपणे निरोगी होत नाही तोपर्यंत मी विलगीकरणामध्ये राहीन. होंडुरासचे माजी राष्ट्राध्यक्ष जुआन ऑर्लॅंडो हर्नांड्स यांना आशा आहे की 3 अमेरिकन राष्ट्राध्यक्ष त्यांना अमेरिकेच्या गुन्हेगारी आरोपातून मुक्त करतील, कारण त्यांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांकडून अमेरिकेत लाखो डॉलर्स स्वीकारल्याचं मान्य केलं असल्याचं त्यांच्या वकिलांनी मंगळवारी सांगितलं.
अटर्नी रेमंड कोलन यांनी मंगळवारी मॅनहॅटन फेडरल कोर्टाबाहेर पत्रकारांना म्हटलं की ते अध्यक्ष जो बायडेन आणि माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि डोनाल्ड ट्रम्प यांना अहवाल सादर करणार आहेत। हर्नांड्सना गेल्या महिन्यामध्ये 2004 ते 2022 पर्यंत लाखो डॉलर्स ड्रग्सच्या व्यापाराला पाठिंबा दिल्याच्या आरोपाखाली प्रत्यार्पणात करण्यात आले होते। 2002 ते 2008 दरम्यान कोलंबियामध्ये झालेल्या निष्पाप लोकांच्या हत्येची जबाबदारी लष्करी अधिकाऱ्यांनी मंगळवारी मान्य केली। कोलंबियामध्ये फॉल्स पॉझिटिव्ह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 100हून अधिक तरुणांना आणि शेतकऱ्यांना लष्करी कर्मचाऱ्यांनी अपहरण करून ठार मारलं। नॅशनल ट्रूथ कमिशननं अवैधपणे मारल्या गेलेल्या तरुणांच्या मातांसह सलोखा बैठक आयोजित केली होती। दरम्यान लष्करी निवृत्त सदस्यांनी त्यांच्या लष्करी तळांवरती काय घडतंय याची जाणीव नसल्यामुळे चुकून मारण्यात आलं असून आपण निर्दोष असल्याचं निदर्शनास आणलं। बैठकीदरम्यान पीडितांच्या मातांनी अश्रू ढाळत सत्यता पूर्णपणे स्पष्ट करण्याची आणि उघड करण्याची मागणी केली। न्यूयॉर्क काँग्रेसचे सदस्य टॉम रीड राजीनामा देत आहेत आणि त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या 7 महिन्यांपूर्वीच ते आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत। रीडनं गेल्या वर्षी सांगितलं होतं की लैंगिक गैरवर्तनाचा आरोप झाल्यानंतर ते पुन्हा निवडून येणार नाहीत। मात्र मंगळवारी यूएस हाऊसच्या मजल्यावरील भाषणात त्यांनी जाहीर केलं की मंगळवारी आपण पदाचा राजीनामा देत आहोत। त्यांनी राजीनाम्याचं कारण स्पष्ट केलं नाही, पण लोकांसाठी राजकारणाद्वारे अजून बरंच काही करायचंय असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे ते काम सुरू ठेवण्यासाठी माझी पुढील वाटचाल असेल आणि आपल्या देशावर त्याचा अधिक प्रभाव पडेल अशी आशा असल्याचं रीड म्हणाले। दोन 2009च्या विमान अपघातातील एकमेव वाचलेली व्यक्ती पॅरिसमध्ये सोमवारी येमेनच्या मुख्य एअरलाइन्सच्या चाचणीसाठी उपस्थित होती आणि त्या विमान अपघातामध्ये 152 लोकांचा मृत्यू झाला होता। अपघातादरम्यान अवघ्या 12 वर्षांच्या असलेल्या बहिया बकारी स्वतःच्या बचावापूर्वी हिंदी महासागरामध्ये 11 तास विमानातून तरंगणाऱ्या ढिगाऱ्यांना चिकटून राहिल्या होत्या आणि या घटनेला त्यांनी चमत्कार असंच म्हटलंय। 25 वर्षांच्या बकारी यांनी अलीकडेच फ्रान्स टेलिव्हिजनला सांगितलं की ती आशंका आणि आराम अशा दोन्ही गोष्टींसह चाचणीला उपस्थित राहणार आहे। अपघातामध्ये आपली आई गमावलेल्या बकारी म्हणाल्या की अखेर सत्य जाणून घेण्यासाठी चाचणी आवश्यक आहे। येमेनिया या कंपनीवरती या प्रकरणात मनुष्यवध आणि अनावधानानं दुखापत केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय। उत्तर कॅरोलिनाच्या किनारपट्टीवरती समुद्र किनाऱ्यावरील 2 घरं लाटांच्या तडाख्यानं कोसळली असं यूएस नॅशनल पार्क सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी एका निवेदनात म्हटलं। रॉडन्थेच्या आउटर बँक समुदायामध्ये ओशन ड्राईव्ह जवळ बेकायदेशीर घरं होती आणि ही दोन्ही घरं मंगळवारी कोसळल्याची माहिती उद्यान सेवेनं दिली। त्यामुळे घरांच्या आसपासच्या ठिकाणी ये जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे। पहिल्यांदा जे घर पडलं त्याचा ढिगारा खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडे पसरला होता। पार्क सेवेचा एक भाग असलेल्या केप हॅटेरस नॅशनल सी शोअरच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं की लवकरात लवकर हा ढिगारा हटवण्याचं काम केलं जाईल। तर या वर्षातील घरं पडण्याची ही तिसरी वेळ आहे। रॉडन्थे येथील एक घर फेब्रुवारीमध्ये कोसळलं होतं आणि घरमालक तर स्वयंसेवकांनी ढिगारा साफ करण्यापूर्वी अनेक मैल समुद्रकिनाऱ्यावरती या घराचा मलबा पसरला होता। एका वेगवान स्पोर्ट युटिलिटी कारनं मंगळवारी पहाटे प्रवासी रेल्वे स्थानकावरती धडक दिली। यात चालक आणि 2 पादचारी ठार झालेत तर एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। रस्त्याच्या कडेला एका वळणावरती एसयूव्ही कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि एका भिंतीवरती गाडी धडकली। मंगळवारी पहाटे 2:30 वाजता दक्षिण-पूर्व पेनसिल्व्हेनिया ट्रान्सपोर्टेशन ऑथॉरिटीच्या केन्गिन्स्टन आणि ॲलेगेनी स्टेशनच्या भिंतीवरती गाडी धडकली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आणि या घटनेदरम्यान बॉम्ब फुटल्यासारखा आवाज झाला आणि सर्वजण इतरत्र पळू लागले अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली। क्युबामध्ये प्रतिकात्मक आणि आलिशान हॉटेल सॅराटोगाचं मंगळवारी भव्य उद्घाटन झालं आणि मात्र आता ते हॉटेल ढिगाऱ्याखाली गाडलं गेलंय। शुक्रवारी झालेल्या स्फोटात 80% हॉटेलचं नुकसान झालं असून त्यात किमान 42 लोक मारले गेलेत आणि शेकडो जण जखमी झालेत। सॅराटोगा हॉटेलच्या व्यवस्थापनेपैकी लष्करी मालकीच्या गॅव्हिओटा पर्यटन कंपनीचे प्रवक्ते रॉबर्टो एनकेरिस यांनी ही माहिती दिली की तज्ज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार शुक्रवारच्या स्फोटामुळे हॉटेलचं 80% नुकसान झालंय, ज्यामुळे काँक्रीटचे अनेक तुकडे वर्दळीच्या रस्त्यावरती पडलेत आणि देशाच्या राजधानीतील अनेक संरचनांचं मोठं नुकसान झालंय। एन्रिकेज यांनी मंगळवारी हवाना इथे पत्रकार परिषदेत सांगितलं की बचाव आणि पुनर्प्राप्ती कार्य पूर्ण झाल्यानंतर बहुअनुशासक टीम इमारतीसंबंधी निर्णय घेईल। या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच वेळ झाली जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची। सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।